विश्रामबाग चौथे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर उद्या सकाळी 10 वाजता काही विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण व कायद्याच्या चौकटीत आंदोलन करण्याचा अधिकार दिला असून त्याचा भाजप युवा मोर्चा आदर करते। मात्र आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचे देशविरोधी, चिथावणीखोर अथवा सामाजिक तेढ निर्माण करणारे घोषवाक्य देण्यात येऊ नयेत, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। याशिवाय उद्या आषाढी एकादशी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये जा होणार आहे, त्यामुळे धार्मिक भावना, सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहील तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणीही शांतीनाथ कर्वे यांनी केली आहे। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने विश्रामबाग पोलीस स्टेशनचे PI भालेराव साहेब यांना आम्ही निवेदन द्यायसाठी एकत्र गोळा झालेला आहे। यात विषय प्रामुख्याने असा आहे की जो नीटचा पेपर फुटीचा जो विषय होता त्यावर जे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे विरोधी पक्षातले नेते असतील, डावी आघाडी असतील किंवा सत्तेतले सोडून जे बाकीचे पक्ष किंवा त्यांचे नेते असतील ते समाजात जो नरेटिव्ह पसरवायचं जे काम करत आहे त्या दृष्टीने उद्या 25 तारखेला सांगली येथे विश्रामबाग चौक टू कलेक्टर ऑफिस एक तसं मागायला गेलं तर एक विद्यार्थ्यांचं आंदोलन हे नाव देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली दुसरं काय आंदोलन करू नये यासाठी आम्ही निवेदन द्यायला सगळे युवा मोर्चाचे पदाधिकारी इथं गोळा झालेलो आहे। पण ह्यात विषय असा होता की जर तुम्ही ह्या आंदोलनाच्या आडून जर तुम्ही वेगळं काही ह्यात समाजविरोधात किंवा सत्तेच्या विरोधात किंवा आमच्या नेत्यांच्या विरोधात कोण काही ह्यात भाष्य केलं तर युवा मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही जसाच तसे उत्तर देऊ ते आम्ही PI साहेबांना बोललेलो आहे। आपले लाडके पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी साहेब हे पूर्णपणे युवा पिढीच्या मागं, विद्यार्थ्यांच्या मागं खंबीर आहे। त्यात अजिबात काही त्यांनी दुजाभाव केलेला नाही आहे। त्यात नीटचे जे पेपर फुटीचा जो विषय होता त्यात जे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांना सगळ्यांना हा विषय मान्य आहे। परत पेपर झालेले आहेत, सगळा निकाल लागलेला आहे, त्यांची पुढची प्रोसेस चालू झालेली आहे। आणि जे मेन दिल्लीत जे आंदोलन चालू होतं सोनम वांगचूक त्यांनी पण उपोषण सोडून दिलेलं आहे। त्यांनी झाले उपोषण संपले त्यानंतरसुद्धा ह्यांनी जर असा प्रकार करत असले तर आम्ही युवा मोर्चा म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो आहे। आणि जर काय तुम्ही हे वेगळं वळण जर लावत असला आम्ही तर तसं उत्तर देऊ आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने एवढं बोलतो आणि थांबतो।